कृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 17 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 76वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत सकाळ सकाळी डोंगरगाव या ठिकाणावरून. तर सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. थंडी जास्त प्रमाणात आहे. 2 दिवस झालं धुके पडतायत. थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट उठतोय आणि उशिरा लेट निघतोय. तर सगळ्या परिक्रमावास्यांचं आवरलेलं आहे. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी तयार झालेले आहेत आणि पुढच्या मार्गाकडे निघालेले आहेत. सज्ज झालेले आहेत. आता शाळेत चाललेत सगळे. दप्तर अडकवले ना. चला, डबा नाही भेटत. डबा फक्त शाळेत गेला भेटतो. वॉटर बॅग घेतलं. चलो नर्मदे हर. शाळेतला भात खायचा, टिफिन नाही न्यायचा घरून. नर्मदे हर. आश्रमाच्या बाहेर सगळे परिक्रमावासी आलेले आहेत पुढे निघण्यासाठी. सकाळ सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन. धुकं गेले आता. नर्मदे निघालेले आहेत सगळे पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. पगदंडी मार्ग आहे सकाळ सकाळचा. आश्रम इकडे आहे आणि सकाळपासूनच अशा या मार्गाला लागलेला आहोत आम्ही. आणि आज मी अँकलेट घातलेला आहे पायामध्ये. अशा रस्त्याने थोडासा त्रास होतो. पगदंडी वाट असल्यामुळे परिक्रमावासी एकामागून एक रांगेने चाललेले आहेत. नर्मदे हर. तर अशा पद्धतीचा रस्ता आहे सकाळ सकाळी लागलेला आम्हाला. जंगल जरी असलं तरी या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत परिक्रमावासियांना मार्ग समजावा म्हणून. नर्मदे हर. नर्मदे हर. चला. आश्रमातून निघल्यापासून 3 किलोमीटर चालून आलो पुढे. आश्रमामध्ये आज काही चाय प्रसिद्धी भेटली नाही, त्याच्यामुळे बघा इथं नर्मदे हर. पाण्यात बुडून बिस्किट, लाडू, त्यानंतर काय हातात वाटाणे, संत्री, शेंगदाण्याची चटणी, गुळ. इकडं काय खाणं सुरू आहे? फुटाणे, चिक्की, फुटाणे, इकडे वाटाणे, इकडे गाजर, वाटाणे. नर्मदे हर. थोडीशी विश्रांती केली आणि निघालेलो आहोत आम्ही पुढच्या मार्गाकडे. तर पुढे गावाला स्प्रिंकलरने पाणी देत आहे. तर चाललेलो आहोत. आज काय आमच्या अंगावर पाणी येत नाही, नाहीतर गेले 4-5 दिवस झाला आम्ही कंटिन्यू भिजतोय पाण्यामध्ये. परिक्रमावासी बघा तिथून शॉर्टकटने निघालेले आहेत. नर्मदे हर. थोडंसं आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला हे रोहिणी गाव लागलेलं आहे. सकाळचे आता 9:15 झालेले आहेत.
नर्मदे यार पोलीस काका नर्मदे यार. कुठले आहेत? मी पुण्याहून आलो. काकांचं सांगू का? मी जर विदाऊट मोबाईल त्यांना विचारलं कुठले आहेत, काका काय सांगता? बुलढाण्याचे आहेत. कॅमेरा धरला की शिरूर सांगतात. नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता पुरेला गावामध्ये केलेला आहे प्रवेश. पुरेला गाव आहे हे. इथे बोरला पाणी सुटलेलं आहे. आमच्या सगळ्या मैया आहेत त्या पाणी घेत आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. पुरेला गाव. तर परिक्रमा मार्गात चालत असताना आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावास्यांना ताकाची सेवा आहे या ठिकाणी. तर सगळेजण त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. परिक्रमावासी पुढून निघालेले आहे त्या स्प्रिंकलरच्या तिथून. गव्हाचं शेत आहे, पाणी पण आहे इथे बघा आणि सगळ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. अमावास्यांची मागे गमत, सगळं पाणी अंगावर येत आहे. सगळे भिजून आले. गवारी मावशी सगळे भिजल्यात. बघा रस्ता असा आहे चिखलाचा. स्प्रिंकलर पासून सगळे परिक्रमावासी निघले, भिजून आलेले आहेत सगळे. चला वरती जायचं आहे आता चढावाला. हरभऱ्याच्या गावाच्या शेतातून आलो आणि जो रस्ता येतो परिक्रमावास्यांचा हा यांच्या घरातून येतो. तर हे त्यांचं घर आहे. आलेल्या प्रत्येक परिक्रमावास्यांना ते चाय प्रसादीची सेवा देतात. नर्मदे हर. हे बघा परिक्रमावास्यांची वाटच ही आहे येण्याची. परिक्रमावास्यांनी तिथे विश्रांती केली. ज्यांना चाय प्रसादी घ्यायची होती त्यांनी चाय प्रसादी घेतली आणि आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. धुमगडला जायचं आहे आता. तिथे मोठा आश्रम आहे. गेले 2-4 दिवस झाला आम्हीच भोजन प्रसादी बनवतोय. तर आज जाऊन बनवलेलं जेवण असेल तर चांगलंच होईल. दुकानातून सामान घ्यायचं होतं पण दुकानच बंद आहे इथं. आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला हा डांबरी रस्ता लागलेला आहे. कडेने सगळे हे डोंगर आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण जाणार आहोत या रस्त्याने. 2-3 दिवस झाला आपल्याला डोंगराचा प्रवास आहे. एकदम शांततेचा रस्ता आहे हा आणि परिक्रमावासी चाललेले आहेत. कडेने जर बघितले तर डोंगर आहे, सागाची झाडं आहेत. उजव्या हाताला माझ्या शेती आहे. आम्ही थोडंसं पुढे आलो धुमगडच्या. तर पुढे आल्याच्या नंतर इथे एक पाटी लावलेली आहे पैदल परिक्रमा मार्ग. हिरण संगम आहे, हिरापूरला कुटिया आहे. त्या एका पोराने फसवलं बरं का आपल्याला. तो म्हणला तिकडनं जर गेलास तर धुमगडला गेलास, त्याने रॉंग मार्ग सांगितला. तर हा जो मार्ग आहे आम्ही या मार्गाने जाणार आहोत. आता मी आता आलेलो आहोत हिरापूर या ठिकाणी. हे आहे हिरापूर आणि हिरापूरमधील हे आश्रम आहे. आतमध्ये जाणार आहोत आपण आता. परिक्रमावासींना कपडे धुण्यासाठी इथे
जागा आहे अशी. चला मी लगेच बसते कपडे धुण्यासाठी. आले आम्ही कपडे धुतली आणि कपडे धुतल्यानंतर या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे परिक्रमावाच्यांना भोजन प्रसादी करण्यासाठी. तर आपल्या माता ज्या आहेत आलेल्या स्वयंपाकाला लागलेल्या आहेत. इकडे आश्रमातील हे बाबा जे आहेत तिकडे भजी करतायत. इकडे मैया आहेत चपाती करून देत आहेत. दुसऱ्या मैया त्या गोळे करून देत आहेत. शिल्पा मावशी चपाती करतायत. आज आश्रम में पपीते का भजिया बन रहा है माताराम. पपीता का ये पपीते का भजिया है. हाँ पपीता का भी भजी होती है. अरे सब बनता है माताराम. परसों में बीट आता ना बीट हाँ उसके पत्ते का बनाया था. अच्छा. हाँ हेल्दी खाणे पपई पासून कच्च्या पपई पासून ना अच्छा पपीता. भजे बनवतात ते. आणि इकडे गरमागरम तूप लावून घरमध्ये दुसरे परिक्रमावासी तोपर्यंत आराम करतायत. नर्मदे हर काकी. काकी नर्मदे हर. नर्मदे हर. चपातीची सेवा करत असताना आमच्या रुपाली मैया ज्या आहेत सुंदर असा अभंग ऐकवत आहेत, गात आहेत. रुपा मावशींचा अभंग ऐकला त्यानंतर आपल्या आईचा आपण अभंग ऐकणार आहोत. नर्मदे भजन ऐकलं आम्ही आणि भजनानंतर भोजन झालं. तर भोजनामध्ये होती फ्लावर, वटाणा, त्याच्यानंतर भोपळा मिक्स सुंदर अशी भाजी, त्याच्यानंतर पपईचे भजे होते, 2 प्रकारचे लोणचं होते, चपाती होती तूप लावून. सर्व परिक्रमावासींनी भोजन प्रसादी केली. माझा मोबाईल तेव्हा चार्जिंगला होता, मला शूट घेता आला नाही. त्यानंतर सगळेजण आता आराम करतायत. बाकीचे निघालेले आहेत पुढे. बघा पोलीस काकांचा आराम झाला, निघाले ते पुढे एक झोप काढून. बाकीचे परिक्रमावासी आलेले भोजन प्रसादी करतायत. तोपर्यंत हा खाली रस्ता जातो शेतीच्या कडेने. पुढे गेल्याच्या नंतर नदी क्रॉस करावी लागते आणि मग हायवे लागणार आहे. तर चला जाऊयात आता. परिक्रमावासी खाली उतरून जात आहे. अशा पद्धतीचा रस्ता आहे. समोर संक्रांतीमुळे मेला भरला होता. बाकीचे परिक्रमावासी वरून येत आहेत. तर आम्ही आश्रमाच्या खाली आलेलो आहोत आणि पलीकडे जायचं आहे. पलीकडे तिकडे मेला लागलेला आहे, त्याच्यामुळे गावकऱ्यांची पलीकडे जाण्याची एवढी घाई आहे. आम्हाला तर पायी जायचं आहे. हे बघा, आणि त्या कुत्र्याची घाई जास्त लागलेत पलीकडे जाण्यासाठी. ते बघा, नर्मदे हर. बाकीचे परिक्रमावासी इकडे वेट करतात. तिथे कुत्र होतं, पोत पोत वर गेलं, परत पाण्यात पडलं. त्याला वरती घेतात ते आता. घ्यायला पाहिजे लोकांनी त्याला. बोटीच्या मागे बघा पोत चाललंय तिथं. नर्मदे हर मैया, ताकद दे ग त्याला. नर्मदे हर, ताकद दे मैया त्याला. नर्मदे हर, नर्मदे हर.
लोक विचित्र आहेत आई, सगळेजण आपल्यासारखे नसतात. कुत्र त्यांच्या आधी पोहोचल पण त्या नावात त्याचं कोणतरी असेल. होडीच्या साह्याने चाललंय बघते. थंड प्रमाणात ऊन झालेला आहे आणि परिक्रमावासी नावेची वाट बघत काही जण उभा राहिलेत, काही जण बसलेले आहेत. या बाबांनी तर गुन्हे डोक्यावर घेतली. ऊन भयंकर झाले. कुत्रा पोचलं काही. परिक्रमावासी नावेमध्ये बसत आहेत. गवळण मावशी बघा. बैठने के लिए जगह नहीं मिलेगा ऐसा. हाँ इधर कोने पे बैठ जाना. हाँ बैठ जाओ. जाना है नर्मदे. नाव क्रॉस करून वरती आलेलो आहोत. तर परिक्रमावासी उतरत आहेत सगळे. बाकीचे उतरलेली वाट बघतायत. गवळण मावशी, गवळण मावशी नर्मदे यार. नर्मदे हर. कोणत्याच परिक्रमावासींकडून त्यांनी पैसे घेतले नाही. सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत. आता वरच्या दिशेने पलीकडे यात्रा भरलेली आहे. तिथे कथा चालू आहे. तर चला आम्ही निघतोय आता वरती. नर्मदे हर. चढायचं आहे. सगळ्यांची गाडी आता रेंगळलेली आहे. स्पीड जे आहे ते कमी झाले सगळ्यांचं. सगळेजण गड चढून आलेत वरचा चढाव. आणि आल्यावर सगळ्यांनी एकच क्रिया केलेली आहे, ते म्हणजे पाणी काढून पिणे. चला चला, रस्ता वाट बघतोय आपली. गवळण मावशी नर्मदे हर. मी आता पावला या गावामध्ये आलेलो आहोत. ते आहे पावला गाव. निघालं तसं 3 किलोमीटरवरती आल्यानंतर पावला गाव लागलेलं आहे. परिक्रमावासी चाललेत. नर्मदे हर. पावला गावापासून पुढे निघालो. पुढे आल्यानंतर एक रस्ता समोर जातो आणि जातो दुसरा उजव्या हाताला. इथे एक पाटी लिहिलेली आहे, परिक्रमा मार्ग बेलखेडी. तर आम्ही इकडे जाणार आहोत आता बेलखेडीला. शॉर्टकट मार्ग आहे हा शेतातून. तर चला, इथे बांबूचं हे गेट आहे. अशा पद्धतीने या गेटमध्ये आतमध्ये घुसून बाहेर पडतोय आम्ही आता. चला, नर्मदे हर. इथल्या रस्त्याला लागलो आणि 2-2.5 किलोमीटर पुढे आलो. त्यानंतर इथे सगळी वानर सेना बसलेली आहे.
वानर सेना बसली सगळी वानर सेना हे बघा चांगलं रपकावणं चालू आहे. हे बघा गवळा मावशी काय करताय आतमध्ये आणि मालक आल्यावर तुमच्याकडं सगळ्यांकडं मै आहे म्हणून खाऊ देत नाही तर कधीच आग लावला असतं सगळ्यांना. हा ऐका सगळ्यांनी आमच्या गवळ्या मावशीला खूप वाटाणा आवडतो मन सोक्त खात्यात बघा मस्त सगळ्या परिक्रमावास्यांनी वाटाणे खाल्ले आणि पुढे निघालेले आहेत. वाटाणे म्हणजे परिक्रमावासी न विचारता शेतच नाही घुसले तर पाठीमागे जे घर होतं तिथं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेवढे खायचे तेवढे खा. स्वतः तिथे मालक होते आमच्या शेजारी तर सगळ्यांनी थोडे थोडे घेतले कारण मैयाचाही प्रसाद असतो तो त्याच्यामुळे सगळ्यांनी वाटाणे घेतले आणि लागलेले आहेत पुढच्या मार्गाकडे. चलो तर आम्ही चाल स्प्रिंकलरने पाणी दिलंय त्याच्यामुळे एवढी डेंजर या रस्त्याची हालत झाली अक्षरशः परिक्रमास ह्या गहू तोडून गेलेले आहेत सगळा. बघा सगळे कपडे आमचे खराब होतात. परत चाले झालो लाईट आली वाटतं पळा पळा लाईट आम्ही नुकतंच या रस्त्याला लागलो लाईट गेली रस्ता एंड झाला परत लाईट बंद स्प्रिंकलर बंद झाले. तर आता 2 वाटा आल्यात परिक्रमावासी इकडनं गेलेले आहेत. गाव कोणतं आले काय माहित नाही समोरून वाटाणे इतकेत रस्त्याने प्रचंड प्रमाणात फक्त आता हरभरे लागायला पाहिजे खायला. वाटाणे कच्चा हा प्रकार मला आवडतच नाही मुळात खाण्यासाठी पण गेले 4 वर्ष झालं परिक्रमा करते यंदाच एका मैयाने आता दिला खायला म्हणून खाल्ला छान लागली टेस्ट. चलो वाटाण्याच्या शेतीतून निघालो आम्ही पुढे आल्यानंतर हे गावातले इथले लोक बसलेत वयस्कर रास्ता ये नर्मदे हर नर्मदे हर. हा थोडं कुठं वळायला बघितलं की लगेच बरोबर रस्ता सांगतात नर्मदे हर नर्मदे हर. खूप माणूस की इकडच्या लोकांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात. तर आम्ही आता गावाच्या बाहेर पडतोय आणि कुडा गावाकडे आम्हाला जायचं आहे. 3:30 पावणे 4 वाजलेले आहेत. आता इथून अजून 6 किलोमीटर जायचं आहे आणि आमची कॅपॅसिटी आता 0 झाली चालण्याची कारण सकाळ सकाळी एनर्जी राहते आणि संध्याकाळ झाली पूर्ण आम्ही जसा सूर्य मावळतो तसं आमची इथं कॅपॅसिटी ते मावळायला सुरुवात होते. नर्मदे हर. सायंकाळचे आता 5:15 झालेले आहे तरी आश्रम आलेलं नाही. आम्ही तिथपर्यंत पोचलेलो नाहीत कारण कंटिन्यू चालतोय फक्त एकदाच आज बसलेलो आहोत. सूर्यास्त झालं की थांबायला पाहिजे मात्र आज आश्रम पण लांब लांबपर्यंत आहे त्याच्यामुळे आम्हाला चालतच जावं लागणार आहे. हे बघा असा रस्ता आहे. सूर्यास्त झालेला आहे आता होतोय. सायंकाळच्या आता वाजलेले आहे 5:30 पावणे 6 आणि आम्ही पोचलेलो आहोत आता बरबटी या गावामध्ये. तर आम्हाला जायचं होतं पुढे कुडा गाव आहे आणि अंधारही पडत आलेला आहे. सूर्यास्त पण झालेला आहे आणि परिक्रमावासियांची हालत पण कसं होतंय गवळण मावशी.
नाशिकचे चांदवडचे बाबा आहेत, यांचे पाय दुखायला लागले की असे उलटे चालतात. उलट चाललं की पाय दुखत नाहीत. नर्मदे हर. तर खूप एनर्जी डाऊन झाली तर आता चालन. गवळण मावशी, ओ गवळण मावशी, काय झालं तुम्हाला? 4 वाजले की आमच्या गवळण मावशी सगळ्या उतरून जातात. चेहरा सुकतो. चहाची तुला होती आज चहा नाही भेटला ना? चहाच नाही भेटला आज. चहा नाही भेटला. आता इथून गेला हातपाय धुवायचे, मस्त आरती करायची. आनंद आरती तर आनंद वाटतो. चला. हे बरबटी गाव आलेलं आहे. बरबटी गावामध्ये आम्ही आता केलेली आहे एंट्री. पायात आता चमक मारायला लागली. सकाळी आमचा चेहरा फ्रेश असतो, संध्याकाळ झाली तसं फुल कोमेचं तसं आमचा चेहरा कोमजून जातो. कारण दिवसभर एकदा सुरू केलं दिवसभर चालावं लागतं. फक्त आराम आमचं कुठं टोटल पूर्ण जर दिवसाचा आराम बघितला तर आमचा 2 तासाचा आराम खूप झाला. कारण 1 तास आश्रमातला आराम आणि 1 तास असा मध्ये मध्ये बसण्याचा आराम. म्हणजे थोडंसं नाश्त्याला बसा किंवा थोडं 10-15 मिनटं विश्रांतीसाठी बसा. तर बरबटी गाव आलेलं आहे इकडे. हे नर्मदे हर. नर्मदे हर. लहान पोरं नर्मदे हर करण्यासाठी येतात. प्रभात चौबे. बरबटी गावात सेवा देतात. आम्ही इथेच बरबटीच्या आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर कळलं की इथे सदावर्त आहे म्हटल्यावर मग आम्ही काय केलं, ते म्हटले आम्ही तुम्हाला सामान देतो, तुम्ही तुमचं बनवा. तर पुढे जात होतो, तर पुढे न जाता आम्ही थांबलेला आहोत. आमची सगळी जी समवेत लोक आहेत ती सगळी थांबलेली आहेत. तर इकडे बघा मी वाटाणे सोलते, भाजी मी करणार आहे आज वाटाण्याची. इकडे काकी ज्या आहेत त्या बटाटे, टोमॅटो, मिरची सगळं निवडत आहेत, कारण आता करायचं आहे मसाले भात. इकडे गवारे मावशी मस्तपैकी पीठ मळत आहेत. नर्मदे हार. जोर लावून अंगात नाही ताकद, जोर लावून सगळे लावून. इकडे गवारे मावशींनी पीठ मळलं, काकींचं चिरून झालं. चूल पेटवायची आहे आता. चूलच पेटत नाहीये, फुकणी पण आहे फुकायला. इथं एकीकडे भाजी चालू आहे, एकीकडे भात चालू आहे. बाकीचे सगळे म्हातारे बाबा आजी बसवलेत. आम्ही कापाकापीला वाटाणा सोलायला बसली आजी. आजी मिरच्या पण चिरायच्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. रुसली चूल. तुम्ही नाही लागलं एका जागेवर भालो लागलो. कालच होतं ना इथं. जोरात चूल पेटवली. पेटली इकडे. तोपर्यंत आमचे शेंगदाणे भाजतात. ते पेटलेली चूल परत विजली आणि त्यानंतर आता गौरी आणलेली आहे चूल पेटवण्यासाठी. गौरीच्या भाजीत गौरी टाका. हा कागद त्याच्यात घालून मग फुका, नुसतं फुकलेलं नाही. चूल काय पेटाना. इकडं गवळण मावशी पण आल्या. पेट्रोलही टाकलं. झाला भडका बाबा एकदाचा.